राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व, युवकांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारे आदरणीय अजितदादा, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, आदरणीय भुजबळ साहेब, ज्यांनी इतक्या सुंदर चांगल्या मेळाव्याचं आयोजन केलं आणि आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं, ते आदरणीय समीरभाऊ भुजबळ, त्यांच्यासोबत असलेल्या माझ्या दोन्ही कार्याध्यक्ष आरतीताई असतील, मनीषाताई असतील, सूरज दादा, नरेशजी राणे, शिवाजीराव नलावडे, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्मान्य सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला भगिनी. मेळाव्याची वेळ ही सायंकाळची आणि ठिकाण मुंबई. मुंबईकर हे लोकलच्या चाकावरती आणि घड्याळाच्या काटावरती चालतात असं म्हणतात, आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिलात. सभागृहामधली गर्दी आणि सभागृहाबाहेरची गर्दी पाहिली तर आज हे आपण दाखवून दिलं की आदरणीय दादांसोबत घड्याळही आहे आणि संघटनाही आहे. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. गेले 6 महिन्यापासून आदरणीय दादा ज्या पद्धतीने निर्णय घेतात, कामाचा धडाका लावतात, ते पाहता महाराष्ट्रातली जनता दादांसोबत येते. काल पिंपरी चिंचवडमध्ये दादांसोबत मेळाव्यामध्ये होते. हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या या मेळाव्यांमध्ये कित्येक कार्यकर्त्यांनी, महिलांनी पक्षप्रवेश केला. पुणे शहरामध्ये गेल्या 8 दिवसापूर्वी माझ्या काही जुन्या सहकारी तिकडे होत्या, त्याही इकडे आल्या आणि तिकडचा सगळा सुपडा साफ झाला. तिकडं कोणी राहिले की नाही असा प्रश्न पडतो. संघटनेत महिला पदाधिकारी सगळ्या दादांसोबत आल्या, त्या पहिल्या दिवसापासून आल्या, याचं मला मनापासून कौतुक वाटतं. या संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना संघटनेबद्दल समीर भाऊंनी आता सांगितलंय, परत त्यावर मी काही फार बोलत नाही. पण बूथ कमिट्या आणि बूथ कमिटीच्या माध्यमातून संघटना वाढवत असताना निवडणुका कोणतीही असो, ती लहान असो की मोठी असो, पण यामध्ये संघटनेची ताकद आणि विचारांची विश्वासार्हता याचे कस लागतो आणि ही दाखवण्याची संधी आपल्याला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आपल्या समवेत उभा राहिला, तसाच येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील ते उभा राहावं असं वाटत असेल तर या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि दादांच्या माध्यमातून जी कामं झाले, जे निर्णय झाले, ते घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे असं मला मनापासून वाटतं. यामध्ये जिंदगी के सफ़र में ऐसा अक्सर होता है, जिंदगी के सफ़र में ऐसा अक्सर होता है, मुश्किल फैसला ही हमेशा बेहतरीन होता है. दादा, तुम्ही जो काही निर्णय घेतला तो उत्तम नाही, आपण जो निर्णय घेतला तो उत्तमच नाही तर सर्वोत्तम आहे हे क्षणोक्षणीला आम्हाला जाणवतं. कारण ज्या पद्धतीने आपण निर्णय घेताय आणि महाराष्ट्राच्या विकासाचं धोरण राबवताय ते पाहता आम्ही सगळे आपल्यासोबत आलो, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने कामं करताय, पहाटे 6 वाजल्यापासून सुरू असलेला हा कामाचा तडाखा पाहता आणि संघटना आपल्या समवेत आहे, तर विरोधकांना इतकं नैराश्य आले, त्यांना नैराश्याने इतकं घेरले की आता त्यांचं मानसिक संतुलन सुद्धा ढासळायला लागले. यामध्ये ज्योत निष्ठेची पेटवता पेटवता सामाजिक तेढ निर्माण होतील अशी बेताल वक्तव्य करून ती ज्योत कधी मालवली ती कळलीच नाही. तू मोठा की मी मोठा या स्पर्धेमध्ये 2 दिवसाचं शिबिर संपून गेलं. कुठे आक्रोश तर कुठे संघर्ष यात्रा, पण जनाधार कुठेच मिळाला नाही. पण कुठेतरी आपण चर्चेत राहिला पाहिजे, कुठेतरी आपलं नाव आलं पाहिजे, म्हणून दादांवरती टीका करायची. बच्चे मनके सच्चेच असतात, वाद नाही, पण त्यातलं एखादं दुसरं खोडसाळ असतं. खोड्या काढून निरागसतेचा आव आणण्याचं काम एखादं करत असतं आणि टीका करून स्वतःला मोठं करायचं सिद्ध प्रयत्न चालू असतो. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने विरोधकांची काही बेताल वक्तव्य असतील, स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न असतील, तर त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची फार मोठी गरज आहे. मुंब्राच्या महाशयाने एका भाषणामध्ये सांगितलं की येणारं वर्ष हे दंगलीचं वर्ष आहे. खरं तर हे असं काही वक्तव्य गृह विभागाने करणं किंवा गृह विभागाने त्याच्याबाबत सूचना देणं ते समजू शकतो, पण ज्याचा कुठे याच्याशी संबंध नाही त्यांनी सांगावं दंगलीचं वर्ष आहे. हा शांत महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे आणि हा शांत महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल तर दादा त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. स्वतः बेताल वक्तव्य करतात आणि सामाजिक तेढ निर्माण होतील अशा पद्धतीच्या भावना बळकवतात. या येणाऱ्या कालावधीमध्ये खरं तर अशा लोकांवरती आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे.
छोट्या छोट्या गोष्टीवरून ट्विट करणं, सामाजिक धार्मिक तेढ निर्माण करणं आणि शांत महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये या निवडणुकींना सामोरे जात असताना खरं तर खूप विकास कामं होतात. 12 जानेवारीला सन्माननीय पंतप्रधान यांच्या हस्तेमध्ये अटल सेतूचं उद्घाटन होत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीची ही विकास कामं होत असताना संघटनेच्या माध्यमातून ती आपल्याला पोहोचवता आली पाहिजेत. आदितीताई तटकरेंच्या माध्यमातून लेक लाडकी योजना असेल, महिलांचं चौथं धोरण असेल, शेतकऱ्यांसाठी असलेली कांद्याची महाबँक असेल, दुधाला दिलेला 5 रुपयाचं अनुदान असेल, हे महिला आणि शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय आहेत. हे आपण तर जनतेपर्यंत पोहोचवणारच. पण छत्रपती शिवरायांच्या विचारांचा असलेला हा महाराष्ट्र, एक सांस्कृतिक ऐतिहासिक असलेली ही भूमी, या ठिकाणी सुद्धा दादा अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय आपण घेतले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांच्या स्मारकासाठी आपण निधी दिला. दादा आपण निधी दिला, पण काहींनी मी म्हणत ते फेसबुकवरती पोस्ट केले. मी केलं. मीपणाचा किती अहंकाराचा दर्प असावा की आता मीपणाच्या अहंकारामध्ये आजूबाजूला माणसंही शिल्लक राहिली नाही. असो, त्यांचा अहंकार त्यांना लखला. पण आमच्या पुणे शहराच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी सुरू केलेली भिडेवाड्यातली पहिली मुलींची शाळा, दादा आपण 100 कोटीचा निधी दिला आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं स्मारक उभं राहील, जे केवळ महाराष्ट्रातच नाही, देशात नाही, तर जगामध्ये आमच्या महिला भगिनींना दीपस्तंभ ठरेल. आणि यासाठी आपण दिलेला निधी, यासाठी मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर पंढरपूर तीर्थस्थान असेल, परळी असेल, वारकरी संप्रदायाचा हा विचार जोपासण्याचा प्रयत्न दादा आपल्या माध्यमातून केलाय. म्हणून मला तुम्हाला महिला भगिनींना आवर्जून सांगायचंय, आरतीताई मगाशी भाषणात सांगितलं 50% संख्येने महिला आहेत, पण महिलांची जबाबदारी तितकी आहे. आता महिलांनी घेतलेला निर्णय हा घरात सुद्धा मान्य होतो. जसा हेरवाडच्या ग्रामपंचायतीमध्ये एका महिलेने घेतलेला निर्णय राज्याला मान्य करावा लागला. त्याच्यामुळे आता महिला भगिनींची जबाबदारी मोठ्या प्रमाणात आहे. दादांनी घेतलेले निर्णय हे प्रत्येक घरापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहेत. विचारांची ही पेटती मशाल धगधगती ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून घड्याळ तेच, वेळ नवी, वेळ दादांच्या नेतृत्वाची, ही आपल्याला सगळ्यांना घराघरात घेऊन जायची आहे. जीत के लिए जुनून चाहिए, जीत के लिए जुनून चाहिए, आत्मविश्वास लोगों में खूब चाहिए. ये आसमां भी आएगा जमी पर, ये आसमां भी आएगा जमी पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.